इसका नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नाही ढेबरा आहे मै. अख्खी पंगत उठून गेली चालेल पण खाणे के आगे झुकेगा नाही साला. तर मंडळी झालं असं का सकाळी सकाळी तुमचा भाऊ नटून थटून निघाला होता कॉलेजच्या दिशेने आणि पंपावर ऋषी आपली वाटच पाहत होते. त्यात एक काळं पिल्लू कोणाच होतं काय माहिती गड्या, म्हणलं आपला ब्लॅक मांबा लईच खतरनाक शोभतोय. त्यात गॉगल बिगल लावला आणि स्टाईल मारीत कॉलेज आलं. तिथे चाललं होतं पुष्पराजचं गाणं. आईला म्हणलो पुष्पराज एवढा ढेबरा नव्हता रे पोरायनो, जरा कमी खात जा, तब्येती चालली आहे कुठं. असं तर यांना नाव ठेवण्यात मजा नाही, तुमच्या भावाची तब्येत काही कमी नाही बरं का. ज्यांनी ज्यांनी रॅम्प वॉक मध्ये भाग गेलो होता ती सगळे संघच आल्यावर म्हणलं आत्ता कार्यक्रम आवरल्यात जमा दिसतोय, आपण कल्टी मारायला पाहिजे. पण तेवढ्यात बघितलं का इकडे शिक्षकांचा रॅम्प वॉक चालू आहे आणि फॉलोअर्स कंपनीचा तर मोकार आग्रह तुम्ही करा म्हणून म्हणलं जाऊ द्या, मी बुलेटवर करतो. आता बुलेटचा मस्तपैकी एक राऊंड मारला. म्हणलं चायला जानवर घ्यावाच लागत आहे एकदा. तिकडं आलो तर मूर्त्यांचं काम चालू होतं. हनुमंतरायाचं दर्शन घेतलं आणि बघितलं का इकडे दुसऱ्या हनुमंतरायांची पण मूर्तीचं काम चालू आहे. ते बघून मी आलो डायरेक्ट छतावरती येऊन मला कामाला लावून दिलं डायरेक्ट वावर बांधायला. आता वावर बांधायचं तर माझ्या जीवर आलतं म्हणून मी कावळा मारला आणि आलो डायरेक्ट फवारायला. म्हणलं मी ना राऊंड अप मारून येतो आणि बॅरियर मारून येतो तांबट्यामध्ये. आता राऊंड अप पण बॅरियर तांबट्यात चालत बरं का, फक्त झाडावर उडून नाही द्यायचं. तुम्ही तांबट्यात हे कॉम्बिनेशन ट्राय केलंय की नाही तेवढं कमेंट करून सांगा. आणि त्यानंतरच मी आलो होतो डायरेक्ट सप्त्याला येऊन बघितलं होतं मोकार गर्दी, नुसते टाळ्या वाजवित आहे लोक. मी पण टाळ्या वाजवायला सुरुवात केलीच होती पण तेवढ्यात कॅमेरा माझ्या हातात आला हो. आता इकडे कार्यक्रम आवरल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच काय होणार आहे, दणक्यामध्ये दडीत तुडवायची घराला निघायचं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा.